अशा पद्धतीने चुकीची कारवाई करतो। निश्चित आपण बघू शकतोय की कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक आहेत आणि त्यासोबतच पोलिसांकडनं या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। जे कार्यकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून रस्ता रोकोचा प्रयत्न करत होते त्यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलिसांची जी व्हॅन आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला तैनात करण्यात आली होती आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आला होता। मात्र NSUIचे जे कार्यकर्ते आहेत, युवासेनाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा मोठा संताप होता। मनीषा मांढरे ज्या महाविद्यालयात प्राध्यापक होत्या त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर खरं तर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती देखील या सगळ्या कार्यकर्त्यांची आणि विद्यार्थ्यांची होती। मात्र अजूनही आपण जर पाहिलं तर NSUIचे जे कार्यकर्ते आहेत, विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावर त्यांचा ठिय्या आहे। पोलिसांकडनं आता या सगळ्यांची धरपकड जी आहे ती सुरू झालेली आहे। रस्ता रोखण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं सुरू होता। आता अक्षरशः पोलीस जे आहेत ते या सगळ्या कार्यकर्त्यांना अक्षरशः दोन्ही हात आणि दोन्ही पाय उचलून या पोलिसांच्या वाहनात टाकतायत आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर नीट पेपर प्रकरणी जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे। तर त्यासोबतच जे मॉडर्न महाविद्यालय आहे ज्या ठिकाणी या प्राध्यापक मनीषा मांढरे या बायोलॉजी शिकवत होत्या त्याची देखील चौकशी करा अशी या मागणी होती आणि NSUIच्या विद्यार्थ्यांकडनं आणि कार्यकर्त्यांकडनं हे आंदोलन जे आहे ते आज करण्यात आलं होतं। आणि आता पोलीस जे आहेत हे या सगळ्या कार्यकर्त्यांना आपण जर पाहिलं तर घेऊन जातानाचं चित्र जे आहे ते देखील पाहायला मिळतंय। तर नीट प्रकरणामध्ये पुण्यामधले हे आंदोलन तुम्ही पाहताय। नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भात ठाकरे सेना आणि NSUIनं हे जोरदार आंदोलन केलेलं आहे। यावेळेस प्राचार्यांवर सुद्धा कारवाई करा, यासह केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी ठाकरे सेनेनं आणि NSUIने केलेली आहे।